चला तर मंडळी, झटपट किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. मंडळी, डाळ भात तर आपल्या सगळ्यांच्या घरी नेहमीच बनतो, पण आज डाळ तडका आणि जीरा राईस याची भन्नाट अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. एकदा जर तुम्ही या पद्धतीने डाळ तडका आणि जीरा राईस बनवला तर तुम्ही नेहमी याच पद्धतीने बनवाल. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. डाळ तडका बनवण्यासाठी आपल्याला 2 डाळींचा वापर करायचा आहे. 1 कप तूर डाळ घेतली आहे आणि 1 कप मुगाची डाळ घेतली आहे. डाळी आपल्याला छान 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. बघू शकताय, डाळी मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या आहेत. आता आपण कुकरमध्ये टाकून घेऊया. तुम्हाला जर मुगाची डाळ आवडत नसेल तर तुम्ही तुरीच्या डाळीचं देखील फक्त डाळ तडका बनवू शकता. त्यानंतर आपल्याला 1 ग्लास आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि पाऊण चमचा मीठ घालूया. त्यानंतर अर्धा चमचापेक्षा थोडी कमी हळद घालून घेऊया आणि 1 चमचा तेल घालून घेऊया. याला व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ आणि आता आपण कुकरला गॅसवर ठेवून घेऊया. फास्ट फ्लेमवर 1 सिटी आणि लो फ्लेमवर 7 मिनिटं एवढा वेळ आपण डाळ शिजवून घेणार आहे. फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया. 1 टोमॅटो चिरून घेतला आहे. 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घेतली आहेत. 1 मीडियम आकाराचा कांदा चिरून घेतलाय. कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील मी बारीक आकारामध्ये कट करून घेतल्या आहेत. 7 मिनिटं झालेली आहेत आणि डाळ आपली परफेक्ट अशी शिजलेली आहे. तुम्ही बघू शकताय डाळ किती आपली व्यवस्थित अशी शिजली आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि त्याला थोडंसं लूज करून घेऊया. 7 मिनिटाचा टायमिंग ना डाळ शिजण्यासाठी परफेक्ट आहे आणि डाळ आपली एवढ्या गाळ झाली आहे ना एवढी की तिला आपल्याला स्मॅश करायची देखील गरज राहिलेली नाही आहे आणि डाळ तडक्यासाठी आपल्याला अशीच डाळ हवी आहे. चला तर मग लगेच आपण फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घालून घेतले. त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातली आहे. मोहरी छान थोडीशी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरा घालून घेऊया. जिरा देखील थोडासा छान तडतडला की कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहेत. कढीपत्ता घातला आहे आपण. आता बारीक चिरलेला कांदा यामध्ये घालून घेते. कांदा आपल्याला छान हलका गोल्डन होईपर्यंत फ्राय करायचा आहे. कांदा थोडासा हलका गोल्डन झालेला आहे. लगेचच हिरवी मिरची घालून घेऊया. हिरवी मिरची आणि कांदा दोन्ही छान आपल्याला परतून घ्यायचे आहेत. कांदा आणि मिरची छान भाजले आहेत. आता आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घेऊया आणि आलं लसूण पेस्ट देखील आपल्याला तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे. आता बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटो मऊसूत होईपर्यंत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. टोमॅटो थोडासा मऊ झालाय. आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट घालून घेऊया. अर्धा चमचा धने पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेऊया. सगळे सुके मसाले तेलामध्ये छान एकजीव करून घेऊया. सगळे मसाले आणि टोमॅटो आपले छान असे भाजून निघलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये डाळ घालून घेऊ. डाळ आपल्याला सगळ्या मसाल्यामध्ये अशी एकजीव करून घ्यायची आहे. चमच्याने आपण आता सगळी डाळ एकजीव करून घेऊया.
आता आपण कुकरमध्ये 1 कप पाणी घालून आणि ते धुवून ते देखील आपण डाळीमध्ये टाकून घेऊया आणि पुन्हा आपण याला व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ. डाळ तडक्याची कन्सिस्टन्सी ना थोडीशी घट्टच असते, पण जर तुम्हाला एवढी घट्ट आवडत नसेल तर तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण यामध्ये थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि 5 ते 7 मिनिटासाठी डाळ आपण आता उकळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण डाळीला तडका देणार आहे. डाळीला उकळी आलेली आहे. तडक्यासाठी कडकडीत असं तेल गरम करून घेतलंय आणि त्यामध्ये 10 ते 12 लसूणचे काप घालून घेते. 2 सुक्या लाल मिरच्या घालून घेतल्यात. चिमूटभर हिंग घालून घेऊया आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेऊया. गरम गरम तेलामध्ये सगळं साहित्य आपलं छान तडतडलं आहे. आता लगेचच आपण याला डाळीवर टाकून घेऊया. खूप सुंदर असा कलर आपल्या डाळ तडक्याला आलेला आहे आणि तडका दिल्यानंतर डाळ तर आपली कमालच दिसतीये. मंडळी, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, म्हणजे डाळ तडक्यावर हिरवीगार अशी कोथिंबीर आपण घालून घेतली आहे. आता लगेचच आपण जिरा राईस बनवून घेऊया. जिरा राईस बनवण्यासाठी 2.5 कप तांदूळ घेऊया. बासमती तांदूळ मी घेतलेले आहेत. दोन ते 3 पाण्याने तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया. गॅसवर कढई ठेवली आहे. 1 मोठा चमचा तेल घातले. 2 तेजपत्त्याची पानं घालून घेऊया. अर्धा चमचा जिरा घालून घेऊया. जिरा आपला छान तडतडला की लगेचच त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या टाकूया. सगळी फोडणी आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायची आहे. ज्या कपाने आपण 2.5 कप तांदूळ मोजून घेतले होते ना, त्याच कपाने 5 कप पाणी मी मोजून घेतलं आहे. अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया. आता आपण थोडासा लिंबाचा रस यामध्ये घालणार आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे ना तांदूळ आपले सुटसुटीत होतात, चिकट होत नाहीत. थोडीशी फ्रेश कोथिंबीर घालून घेऊया आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता धुवून घेतलेले तांदूळ आपण यामध्ये घालून घेतोय. तांदूळ आता आपण सगळ्या फोडणीमध्ये छान असे एकजीव करून घेऊया आणि आता आपण यावर झाकण ठेवणार आहे 10 मिनिटासाठी लो फ्लेमवर. 10 मिनिटं झालेले आहेत आणि 10 मिनिटांच्या अगोदर आपल्याला झाकण एकदाही उघडायचं नाहीये. मी एकदाही झाकण उघडलं नव्हतं. 10 मिनिटाच्या नंतर झाकण काढलं आहे. तर बघू शकताय तुम्ही, तांदूळ आपले परफेक्ट असे शिजलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी, तांदूळ आपले छान शिजलेले आहेत. आता आपण 2 मिनिटं याच्यावर झाकण ठेवून घेणार आहे आणि 2 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आहे आणि 5 मिनिटासाठी राईस आपल्याला वाफेमध्येच ठेवायचा आहे. आणि मग बघा, राईस आपला अजून सुटसुटीत होईल. झाकण ठेवून घेऊया. टोटल 7 मिनिटं झालेले आहेत आणि राईस आपला परफेक्ट रेडी झालेला आहे. आता आपण त्यावर थोडीशी फ्रेश कोथिंबीर टाकून घेऊया. डाळ तडका आणि जिरा राईस आपला रेडी झाला आहे आणि एवढा घमघमाट असा सुगंध या ठिकाणी सुटलाय ना, मला तर वासानेच प्रचंड अशी भूक लागली आहे.
राईस बघू शकताय तुम्ही आपले किती सुटसुटीत झालेले आहेत आणि थोडेसे अजून थंडे झाले ना तर ते अजून सुटसुटीत होतील. चला तर मग आता खूप जास्त भूक लागली आहे आणि आपण लगेचच आता जेवायला घेऊया. तर मंडळी, अशा सोप्या पद्धतीने आपला जिरा राईस आणि डाळ तडका रेडी झालेला आहे. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.